हे बा 8वा वेतन आयोगाचा मुद्दा शेवटी संसदेमध्ये उठलाच. संसदेमध्ये प्रश्न विचारण्यात आलाच. संसदेमध्ये राज्यसभेमध्ये त्याच्यावर प्रश्न विचारण्यात आला की 8वे वेतन आयोग फिटमेंट फॅक्टर, पगार, पेन्शन यांच्यावर काय झालं. आतापर्यंत सरकारने कमिटी नेमली होती, तर त्या कमिटीने काय रिपोर्ट दिला. तेव्हा वित्त राज्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितलं की ऐका व्यवस्थित की अजून कमिटीने कोणताही रिपोर्ट दिलेला नाही, कारण कमिटीला 18 महिन्याची मुदत दिली आहे काम करायला. मग ते त्यांचे फायनल रिपोर्ट 18 महिन्यानंतरच देणार आहेत, म्हणजे पुढच्या वर्षी. आणि मग त्यानंतरच सरकार फिटमेंट फॅक्टर, पेन्शन, पगार काय ते सर्व सांगेल. पण 18 महिन्यानंतर असं मधूनच देता येत नाही. तर जास्तीत जास्त ही माहिती शेअर करा की हा मुद्दा संसदेतसुद्धा म्हणजे राज्यसभेमध्ये सुद्धा उचलण्यात आला होता आणि त्याच्यावर काय उत्तर देण्यात आलं, म्हणजे लोकांना माहिती पडेल. पेन्शनर्स हे केंद्रीय कर्मचारी आहे, त्यांना ही माहिती असायला हवं. करा शेअर. धन्यवाद.